हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता रात्रीची बराच वेळ झाला आहे, सगळं कामावरले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज माझ्याकडे एक सभ्यसाचीचा ब्लाऊज होता. तर क्लासनंतर मी तो शिवलेला आहे. तर सभ्यसाचीमध्ये जे वर्क त्यांनी दिलं होतं ते स्टोन वर्कमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वर्क खूप ब्रॉड होतं, गळा त्याचा खूप ब्रॉड होता. त्याला ॲडजस्ट कशा पद्धतीने केलं आहे, सभ्यसाची ब्लाऊज कटिंग करून कधी कधी काय होतं, सभ्यसाची जी मेन पद्धत आहे ती कटिंग केल्यानंतर वर्क पण ॲडजस्ट करायला थोडंसं अवघड जातं. तर ते वर्कनुसार आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. माप थोडंसं छोटं होतं आणि ब्लाऊज खूप सुंदर झाला आहे. मी ते वर्क कशा पद्धतीने ॲडजस्ट केलं आहे तुम्ही एकदा बघा. जर तुमच्याकडे अशा प्रकारे जर वर्क आलं आणि तुम्हाला जर सभ्यसाची परफेक्ट कटिंग करता येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ते वर्क व्यवस्थित ॲडजस्ट करता येणार आहे. आणि जर तुम्हाला सभ्यसाची ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करता येत नसेल तर आपले बेसिक टू ॲडव्हान्सचे कोर्स चालू असतात. ज्यांना कोणाला कोर्स करायचे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. बघूया आपण सभ्यसाची जे ब्लाऊज आहे ते कशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचे वर्कनुसार. तर हे बघा, हे वर्क दिलेलं आहे सभ्यसाचीचं. बघा किती सुंदर वर्क आहे आणि याचा जो गळा आहे फ्रंटचा आणि बॅकचा खूप ब्रॉड दिलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जे वर्क आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. वर्कला खिटून साधारण अर्धा ते 1 इंच मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. ही बॅक साईड आहे. बॅक साईडचा गळा आणि खालची बाजू सुद्धा आपण एकदम परफेक्ट कटिंग करून घेणार आहे. नंतर त्याला आपण ॲडजस्ट करणार आहे. हा गळा दिसतोय, हा खूप ब्रॉड दिसतोय आणि त्याचं जी वरची बाजू आहे ती पण खूप जास्त क्रॉसमध्ये, म्हणून आपल्याला ते व्यवस्थित सरळ करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे बॅक साईड ठेवून मार्किंग करायची. बघा गळ्याची उंची आपण मोजून घेतलेली. त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीनं ठेवायचे जशी गळ्याची आपण रुंदी ठेवणार आहे. त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने मार्किंग करून जिथे वर्क आहे त्या वर्कला खेटूनच आपल्याला 1/2 इंच बाहेर अशी मार्किंग करायची आणि राहिलेला जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो कट करून आपल्याला गळा कट करायचा आहे. आणि गळा कट केल्यानंतर आपल्याला ती बाजू पलटी करून घ्यायची. स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही वर्क ॲडजस्ट केलं तर कधी कधी आपली जी गळ्याची उंची ती थोडीफार कमी जास्त होते, काही फरक पडत नाही. आपलं वर्क महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट साईड आहे त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बेल्टचा जो खालचा योगपट्टीचा भाग आहे हा साईडला काढायचा आहे आणि गळ्याच्या साईडला गळ्याचा भाग आहे तो साईडला काढायचा आहे. कधी कधी काय होतं, साईडचा जो पार्ट आहे तो बसत नाही गळ्याच्या पार्टमुळं. तुम्ही बघा इथे जर आपण फ्रंट साईडचा जो गळा आहे तो जर आपण इथे ठेवला तर आपल्या गळ्याची जो सेंटर आहे त्यानुसार जरी ठेवला तरी साईडचा जो पार्ट आहे बघा तो बसत नाही व्यवस्थित. कुठल्या तरी पार्टला आपल्याला जॉईंट देण्याची गरज पडते. पण आपल्याला जो मेन पार्ट आहे तो गळ्याची बाजू आहे, म्हणजे गळ्याचा जो पार्ट आहे तो मेन आहे, तो आपल्याला व्यवस्थित काढायचा आहे. आणि जर आपल्याला साईडच्या पार्टला जॉईंट द्यायची वेळ आली तरच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण साईडचा पार्ट बाजूला काढलेला आहे आणि इथे गळ्याचा जो पार्ट आहे तो परफेक्ट मापानुसार आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. जसं आपण पाठीमागचा गळा ॲडजस्ट केला सेम त्याच पद्धतीने आपल्याला समोरचा गळा ॲडजस्ट करायचा आहे. हलक्या हाताने आपण जेव्हा चॉक फिरवतो त्यावेळेस आतलं जे वर्क आहे त्यानुसार मार्किंग तयार होते आणि त्यानंतर आपल्याला पुढचा जो गळा आहे त्या मार्किंगच्या साईडला 1/2 इंच मार्जिन ठेवायचं शिलाईसाठी आणि ते आपल्याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, साईड पार्ट आणि बेल्ट सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आपण सगळं कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला स्टिचिंग करायची. बघा स्टिचिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला गळ्याची जी बाजू आहे ती परफेक्ट येणं गरजेचं आहे. साईडला थोडंफार जॉईंट किंवा साईडचं वर्क थोडंफार मागे पुढे झालं तरी चालेल, पण गळ्याची जी डिझाईन असते ती ॲक्युरेट आणि एकदम प्रॉपर पद्धतीने येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला बघा अशा पद्धतीनं फ्रंटचा आणि बॅकचा गळा ठेवायचा आहे आणि वर्कला खेटून 1/2 इंच जे मार्जिन आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं तिथे आपल्याला असं वर्कला खेटून टीप मारायची. बघा बॅक साईड आणि फ्रंट साईड सेम गळ्याला टीप मारून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण बॅक साईडला पण पूर्ण टीप मारून घेणार आहे. बॅक साईडला टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला जे राहिलेलं एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून बॅक साईड पूर्ण पलटी करून घ्यायची. आता याचा जो गळा होता हा थोडासा डीप होता आणि ब्रॉड होता, पण मी वर्कनुसार ॲडजस्ट केलेला आहे कारण वर्क खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही साईड एकसारखे ॲडजस्ट होणं खूप गरजेचं आहे. अस्तर पलटी करून घेताना अस्तरला आतल्या बाजूला किनारी टीप जर मारली तर गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते. बघा हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, हलकासा दाब उचलून आपल्याला जे वर्क आहे त्या वर्कला खेटून एकदम हलक्या हाताने आपल्याला तिथे टीप मारायची. थोडासा दाब आपण उचलून धरला की सुई तुटत नाही किंवा वर्कवरती व्यवस्थित टीप मारता येते. 5 नंबर टीप ठेवून तुम्ही व्यवस्थित टीप मारा म्हणजे फिनिशिंग छान येणार आहे. जर तुमच्याकडे स्टीम प्रेस असेल आणि ही टीप न मारता तुम्ही प्रेस जरी मारली तरी खूप छान फिनिशिंग येते. खालच्या आणि वरच्या साईडला टीप मारल्याच्या नंतर आपण साईडने थापून घ्या आणि नंतर मार्जिन राहिलेलं मार्जिन जे ते कट केल्यानंतर
तुम्ही बॅक साईडचा गळा बघा किती सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे बघा. खूप सुंदर लुक आलेला आहे. बॅक साईडचा गळा वर्क प्रमाणे एकदम प्रॉपर तयार झालेला आहे. बॅक हुक ब्लाऊज आहे आपला. अशाच पद्धतीने आपल्याला फ्रंट साईड सुद्धा तयार करायची. फिनिशिंग खूप सुंदर आली कारण आपण जो गळा आहे तो परफेक्ट पद्धतीने पलटी करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे वर्कचा ब्लाऊज असेल तर त्याचा बॅक साईडची जी बाजू आहे अशा पद्धतीने ॲडजस्ट करा. थोडाफार गळा मागे पुढे झाला तरी चालेल, पण गळ्याचं जे वर्क आहे ते एकदम परफेक्ट खेटून असं प्रॉपर पद्धतीने आलं पाहिजे. आतल्या बाजूने अजिबात मार्जिन ठेवू नका. आणि टक्स जो मारलाय तो फक्त मी अस्तरलाच मारलाय बघा. वरच्या साईडला टक्स मारला नाही कारण त्याला नॅचरली थोडासा शेप दिलेला आहे त्यांनी खालच्या बाजूला. त्याच्यामुळे मी वरून टक्स न मारता फक्त अस्तरलाच टक्स मारलेला आहे. त्याच्यामुळे ते वर्क व्यवस्थित ॲडजस्ट झालेलं आहे. आणि जे आपण फ्रंट साईडच्या गळ्याला सुद्धा टिप मारून घेतली त्याला सुद्धा आतलं मार्जिन कट करून त्याला सुद्धा व्यवस्थित किनारी मारून घ्यायची आणि वर्कला खेटून सुद्धा आपल्याला बॅक साईड प्रमाणे टिप मारायची. फ्रंट साईडचा गळा सुद्धा बघा किती छान पद्धतीनं पलटी करून घेतलेला आहे. गळ्याचा आकार सेम बॅक साईड सारखा एकदम व्यवस्थित आलेला आहे. दोन्ही बाजू एकदम सारखे आलाय. साईड पार्ट सुद्धा आपण ॲडजस्ट करून घेतलाय. कुठेही जॉईंट मारायची गरज पडलेली नाहीये. ही जी कटिंग केलेली मी ही खूप सुंदर पद्धतीनं सभ्यसाची ब्लाऊजची कटिंग ही जी प्रॉपर पद्धत आहे. जर तुम्हाला ही कटिंग शिकायची असेल तर आपले जे क्लासेस चालू आहेत सध्या त्या क्लासेसमुळेच आपल्याला आणि शॉपच्या कामामुळे आपल्याला वेळ भेटत नाही. पण तुम्हाला जर कटिंग शिकायची असेल तर बेसिक्स टू ॲडव्हान्स सगळे कोर्स आहेत. महिन्याप्रमाणे आपल्याकडे चार्जेस आहेत. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर आपल्याला जो गळ्याचा पार्ट आहे तो साईडचा पार्ट म्हणजे खालचा जो कटोरीचा भाग असतो त्याला आपल्याला व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. जोडून घेत असताना कटिंगच्या वेळेस जो आपण सेंटर ठेवतो तो सेंटर खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण जी खालची कटोरी त्याला एका साईडनी पाव ते अर्धा इंच आणि खालच्या साईडनी 1 इंच मार्जिन वाढवलेलं असतं. कारण आपल्याला बेल्ट लावताना ॲडजस्ट करावं लागतं. वर्क असेल तरी पण आणि वर्क नसेल तरी पण खालच्या साईडला जेव्हा तुम्ही ॲडजस्टमेंटसाठी कपडा एक्स्ट्रा ठेवता त्यावेळेस जरी तुमचा ब्लाऊज थोडाफार मागे पुढे किंवा लूज टाईट झाला तर तो ॲडजस्ट करता येतो. त्यानंतर आपण हा कटोरी कप्स लावलेला जो भाग आहे सेम तो आपण लावून फ्रंट साईड तयार करून घेणार आहे बघा. फ्रंट साईड तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला खाली बेल्ट लावायचा. सिंपल आहे. आपण जे कप्स लावले त्या पद्धतीनेच आपल्याला जो सभ्यसाचीचा फ्रंट भाग आहे तो तयार करून घ्यायचा आणि कप्स लावल्यानंतर आपल्याला बेल्ट लावायचा. बेल्ट लावण्याच्या आधी आपल्याला बॅक साईड खाली ठेवायची आणि त्याच्यावरती गळ्याचा जो भाग आहे वरचा तो ठेवून बेल्ट खाली कमरेच्या बाजूने सारखा ठेवून जेवढं मार्जिन घेतंय तेवढं कट करायचं आणि बेल्ट वरची बाजू जी आहे बेल्टची ती पलटी करून घ्यायची आपल्याला. आणि नंतर आपल्याला बरोबर चेस्टच्या खाली जिथपर्यंत आपलं मार्जिन घेते महत्त्वाचं जिथे आपण कटिंगच्या वेळेस मार्किंग करतो तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची बघा. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही टिप मारता त्यावेळेस खूप छान फिनिशिंग येते. हा जो बेल्ट आहे ह्या बेल्टची जी आतली बाजू आहे याला एक्स्ट्रा पट्टी लावून पलटी करत जा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. आता हे जे वर्क आहे हे थोडंसं एक्स्ट्रा होतं पण ते मी मापानुसार ॲडजस्ट करून जी वरची बाजू आहे तिथे जे छोटे मोठे स्टोन असतात ते काढून वरच्या साईडला आपण अस्तरची एक पट्टी काढून ती पट्टी लावलेली आहे. आणि ही पट्टी लावल्यामुळं वरची बाजू व्यवस्थित पलटी झालेली आहे. ऑलरेडी वेल्वेटचा कपडा आहे त्याला कॅनव्हास लावायची गरज नाही, खूप जाड होणार आहे. म्हणून फक्त मी अस्तरचीच पट्टी लावलेली आहे. आणि बरोबर सेंटर घेऊन बॅक साईड प्रमाणे आपल्याला माप घ्यायचे आणि सभ्यसाचीचा खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. मोंड्याचा भाग व्यवस्थित कट करायचा आहे. आणि आता आपला हा जो ब्लाऊज आहे हा परफेक्ट तयार होणार आहे. याला फक्त आता शोल्डर जोडून स्लीव्ज लावायची आणि आपलं जे पॅटर्न आहे सभ्यसाचीचं ते प्रॉपर तयार झालेलं आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि कटिंगचे पण आपण लवकरात लवकर व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.